नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्याती संदर्भात। कांदा निर्यातीवर शुल्कही पूर्ण हटवा, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे। कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार, कशामुळे वाढणार, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावी ही कळकळीची विनंती आहे। चला तर सुरुवात करतो आहे। स्क्रीनवर शकता कांदा निर्यातीवरील शुल्कही पूर्ण हटवा। केंद्र सरकारने मागील वर्षी ऑगस्टमध्ये कांद्यावर निर्यात 40% शुल्कही लागू केले, त्यानंतर $800 किमान निर्यात मूल्य लागू केले व डिसेंबर महिन्यात थेट संपूर्ण कांदा निर्यात बंदी केली। सलग 10 महिने कांदा निर्यातीवर वेगवेगळे निर्बंध असताना लोकसभेच्या मतदानापूर्वी मे महिन्यात कांद्याची निर्यात बंदी सरकारने हटवली, परंतु कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क व $550 किमान निर्यात मूल्य या अटी लागू केल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याची दरवाढ रोखल्या गेली आहे। सरकारने हे 40% निर्यात शुल्क व $550 निर्यात मूल्यात ही तात्काळ हटवावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे। या मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आले असून निवेदनावर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगुळे आणि नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, जिल्हा समन्वयक भगवान जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होतेच। जिल्हाधिकाऱ्यांचा फोटो काढून देण्यास मनाई अनाकलनीय दिघोळे शुक्रवारी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यासाठी मी व काही शेतकरी गेलो असता सदर निवेदन देताना जिल्हाधिकाऱ्यांनी फोटो काढण्यास मनाई केली। जिल्हाधिकाऱ्यांनी ही कृती शेतकऱ्यांचा अपमान करणारी असून कोणत्याही अधिकारात फोटो काढण्यास मनाई केली, याचा खुलासा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी करावा अशी मागणी शेतकरी आम्ही कांदा संघटनेकडून करत आहोत। धन्यवाद।